दुसऱ्याचा चांगला करावं वाटलं ना त्याला त्याला जीव घातला ना दादा त्याने. आता आम्ही काय करावं? एवढा मोठा लेक त्याला आमचा. दादा तुमच्यासारखा लढला असता आम्हाला काही वाटलं नसतं ना. त्याने तुमच्या पाठीमागे जायचं ना. दादा काय करावं आता आम्ही त्याला पैसे काढत होतो ना तेव्हा म्हणायचं आपल्याला इतके कसे पैसे लागायचे. माझ्या टक्केवारी हसून पैसे कमी लागायचे. काय करायचं बाई आता आम्ही काय करायचं. आम्ही त्याला शिकवणी पैशाचा विचार करायचा होता. माझं दुसरं लेकरू नाही काय सांगू. आम्हाला ताई काकी तुम्ही आमची सपोर्ट सिस्टीम आम्हाला सांगितलं नाही तर पण त्यांनी काय बघायचं त्यांना आईला सांगायचं समजू ना. आपल्या मुलाचं दुःख मागत तर मत हे लहानपणी दादा मी एका जागेवर रमणायच होतो. राम हे जर 2000 3000 कोटी देऊन सरकार ह्यांना पाडायला जमतं. संस्थेवाल्याला पैसे नाही दिले म्हणून माझ्या मुलाला ॲडमिशन त्या ठिकाणी भेटलं नाही. संस्थेवाल्याचे गेल्या वर्षीचे पैसे राहिले आणि मी नाही म्हणत 2000 कोटी देऊन सरकार बदली देत. अरे सुप्रिया सुळेचे शब्द आहेत हे. 2000 कोटी देऊन सरकार पाडायला जमतं तुला. आणि 2-3 हजार कोटी जर ह्याने मुलाचे ह्याला दिले असते तर काय बिघडलं होतं. माझा मुलगा गेला नसतं. तुम्ही आता आरक्षण मिळेल ते मिळेल पण माझा मुलगा मिळून देणार नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज या शासनाची हे की ज्या मुलाला खरे टक्केवारी 80% आहेत माझ्या मुलाला आणि दुसऱ्या 60% लागला आणि माझा 80% मुलगा मागेला. ते निर्णय जर झाला माझा मुलगा जर इतका हुशार मुलगा मला मुलगा निवड माझा मुलगा 60% गेलं पुढं 80% मागे गेला. ते म्हणला गरीबाला नाही म्हणला मोठ्याला नाही गरीबाला नाही. अरे हे 2000 कोटीला आखे कॉलेजचे पैसे भरले असते नाही हे आता जेवढे आत्महत्या होते तेवढे सरकार मोठं. त्या संस्था चालकांनी काय केलं मला ते म्हणलं हे गोरख भाऊ तुमच्याकडे आम्हाला 2-2 वर्षाचे पैसे येत नाही. हे पैसे टाकीत नाहीत. लाडकी बहीण केली. अरे लाडकी बहीण लाडक्या बहिणीचं पिलं केलं ना. लाडकी बहीण कसं बेकार केलं सरकारने. मागले 2 महिन्यात झाला असत माझा मुलगा गेला असता का. माझा मुलगा गेला नसता. माझा मुलगा निव्वळ आरक्षण घ्यायला मुलगा स्वप्न भंगले. त्यांनी आम्हाला मेळ लागून दिला नाही. आम्ही म्हणलं असतं बाबा घरावर कोणते तुझा बाबा तुझं तो त्यांना म्हणले असते थांब म्हणले असते. हे गेला नसता मुलगा तर त्याच्या डोक्यात ती जी घुसलं ती 60% लागली 80% लागली. 60% लागली 80% लागली.
इंजिनिअरिंगच करायचं. आणि 2 वर्ष काढली इंजिनिअरिंगच करायचंय नाही नक्की नाही ना करायची मला. मार्क घेतले ते मी म्हणलं बाबा रिपीट ते म्हणलं नाही नाही आता व्यवस्थित नसतात त्यांनी काही करून नाही. चलते कधी हे मला करायला करलं. देऊ शकतो. मला तसं आपल्या समाजावर अन्याय होतोय ताई. आपल्या समाजावर अन्याय होतोय का देऊ शकतो. बाकीचे पुढे साठी कमी मार्क असून आपल्याला जास्त मार्क असून आपण मागेच आहेत. आपल्यावरच का अन्याय, आपल्यावर का अन्याय, आपले मुलं का मागो. आपल्या पोराला कधी नाही भेटणार ताई, कधी नाही भेटणार सांगा ना. दादा प्रवीण दादाच्या मागे गेला पाहिजे होता ना. त्यांनी कटोकाची भूमिका घेतली ताई. आपण खंबीर राहायचं, न्याय आमचा गेला आता तर आम्हाला वाटलं आपण आमचा गेलाय त्यांनी हे टोकन हाताने घ्यायचं. म्हणून दादा ते आजारी असून आले ना तुमच्यासाठी आले. दादासोबत राहिला असता, लढ्यामध्ये गेला असता तर साधारण माणसाला एवढं कळत आहे कोणच्या आतापर्यंत एखादी मंत्र्यासंत्र्याने आपली संस्था काढायची त्या ठिकाणी बाबा मुलाला खरी अडचण असते तिथून 10 रुपये मिळतो त्यांच्यासाठी 10 सेशनच काही उपयोग होतो.